राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात रेवदंडा इथं ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेण्यासाठी येत आहेत। त्याच ठिकाणी मंत्री भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे देखील शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहेत आणि कोकणच्या जागेवरून असलेला तिढा या बैठकीत सुटण्याची शक्यता आहे। रेवदंडा इथं एकनाथ शिंदे यांची रायगडातील आमदार मंत्र्यांसोबत बैठक होणार आहे। आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज अद्याप मागे न घेतल्यानं कोकणच्या जागेचा तिढा कायम आहे। आमदार दळवी आपल्या मुलीच्या उमेदवारीवर ठाम आहेत, त्यामुळे आजच्या या भेटीत एकनाथ शिंदे काय तोडगा काढतात आणि महेंद्र दळवी यांची समजूत काढण्यात ते यशस्वी होतात काय हे पाहणं महत्त्वाचं आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्यासोबत आहे। प्रफुल्ल, नक्कीच आज एकनाथ शिंदे अगदी थोड्याच वेळात रेवदंड्याला अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट आणि आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत आणि त्यांच्या भेटीला मंत्री भरत गोगावले आणि प्रामुख्याने अलिबागचे आमदार जे आहेत ते महेंद्र दळवी ते देखील आता तिथे पोहोचलेले आहेत। यात महत्वाचं कारण असं की कोकण विधान परिषदेची जागा आहे, त्याचा तिढा कायम आहे। खरं तर महायुतीकडनं सांगितलं जातं की महायुतीतला सर्व तिढा मिटलेला आहे, मात्र महेंद्र दळवी यांची कन्या जी आहे जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज अद्यापही मागे घेण्यात आलेला नाही आणि त्यामुळे कोकणात महायुतीचा जो तिढा आहे तो कायम आहे। मात्र आज एकनाथ शिंदे यांची या कोकणातल्या आमदार आणि मंत्र्यांसोबत ही बैठक होणार आहे। या बैठकीत हा तोडगा निघेल असं सांगितलं जातं। आता एकनाथ शिंदे महेंद्र दळवी यांची कशी समजूत काढतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे, कारण महायुतीच्या दृष्टीने ही सीट देखील तेवढीच महत्वाची आहे। मात्र महेंद्र दळवी यांच्या कन्याच्या अर्जामुळे हा तिढा कायम आहे, हा तिढा लवकरच सुटेल असं सांगितलं जाते। दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे देखील रत्नागिरीत पोहोचल्याची माहिती मिळते आणि इथली बैठक झाल्यानंतर तातडीनं जुईली दळवी यांचा अर्ज मागे घेतला जाऊ शकतो असं सांगितलं जातं। ठीक आहे प्रफुल्ल, धन्यवाद या माहितीसाठी।